दीडशे वर्षाच्या अगोदर सुरू झालेली ही परंपरा आजही पांडव पंचमीच्या मुहूर्तावर अविरतपणे चालू आहे। 150 वर्ष अगोदर ही कल्पना होती। ही यामाकाळी कोणतेच संशोधन नसल्यामुळे आदिवासी समाजाची एकमेकांच्या भेटी व्हावी यासाठी चांगले विचार विनिमय हे यामागील कल्पना असावी। तर यासाठी पांडव पंचमीच्या मुहूर्तावर त्यामागील त्या काळी सुद्धा अशी भावना होती की त्या दिवशी पांडव युद्धात जिंकले होते आणि आळी आजपर्यंतचा असा अनुभव आहे। हे कार्य अविरत सुरू आहे। मध्य प्रदेशातील सातपुड्यातील आदिवासी समाज एकत्र येऊन आदिवासी समाजातील नेते विचारवंत अकोट तालुक्यामध्ये येत असलेल्या आदिवासी भाग वस्तापूर या ठिकाणी एकत्र येऊन आदिवासींचे शहीद दैवत यांचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली। अकोट तालुक्यामध्ये येत असलेल्या आदिवासी भाग वस्तापूर हा अख्खा विदर्भात पंचमी पाडव्याच्या दिवशीला रेड्यांच्या टक्करीसाठी प्रसिद्ध असून 150 वर्षाच्या अगोदर सुरू झालेली ही परंपरा आजही पांडव पंचमीच्या मुहूर्तावर अविरतपणे चालू आहे। 150 वर्ष अगोदर ही कल्पना होती। ही यमाही काळी कोणतेच संशोधन नसल्यामुळे आदिवासी समाजाची एकमेकांच्या भेटीगाठी व्हाव्या, चांगले विचार विनिमय हे यामागील कल्पना असावी। तर यासाठी पांडव पंचमीच्या मुहूर्तावर त्यामागील त्या काळी सुद्धा अशी भावना होती की त्या दिवशी पांडव युद्धात जिंकले होते आणि आळी आजपर्यंतचा असा अनुभव आहे। हे कार्य अविरत सुरू आहे। मेळाव्यामध्ये तरुण मुले मुली एकमेकांना भेटतात, परिचय करून घेतात व आपल्या ऐपतीनुसार लग्न लावणे, पडून जाणे हे सर्व प्रकार आदिवासी समाजाच्या रीतीनुसार होतात। यामध्ये कोणतीच टिंगल कवाडी किंवा विश्वासघात होत नाही। सोयरीक होईपर्यंत सेल्फी नाही की स्पर्श सुद्धा नाही। हे नियम काटेकोरपणे पाळले जातात आणि कोणत्याही अनैतिक प्रकार घडत नाही। पहिले 5 वर्ष अगोदर ह्या गोष्टी जंगी रेड्यांची टक्कर भरत होती, पण आता कायद्याचे रेड्याची टक्कर बंद असल्यामुळे आदिवासी मेळावा व आदिवासी दैवत पूर्ण रेड्यांचे पूजन आज रोजी हीच परंपरा त्यांचे 500 वंशक संजय घिसू पाटील काजदे चालवित आहेत। सभापति जिला परिषद अमरावती, संचालक जिला मध्यवर्ती सहकारी अमरावती। मैं इस मेळावा में 30 साल से कंटिन्यू आ रहा हूँ और इस मेळावा में आने का उद्देश्य एक ही है कि जो हमारा आदिवासी समाज के लोग हैं उनको एकता के प्रतीक और जो भी एक मेल मुलाकात होती है उसके लिए ये पांची पांडव के दिन एक मेळावा आयोजित किया जाता है। इस मेळावा से मुझे बहुत दिलचस्पी है, इसलिए है कि यहाँ पे हमारे चिकलदरा, अकोला और मध्य प्रदेश के सभी आदिवासी समाज और इतर आदिवासी समाज के लोग भी इस मेळावा में आते हैं। इसके बाद में जो हमारा टक्कर बंद हुआ तो मैंने आज सुझाव दिया कि यहाँ पे एक आदिवासी समाज का सांस्कृतिक कार्यक्रम होना चाहिए, स्पर्धक होना चाहिए, उनको बख्शिश देना चाहिए, इस प्रकार का मैंने सुझाव दिया है। तो ये पांची पांडव मेळावा में एक मुझे बहुत ही एक गर्व होता है कि मेरे सभी आदिवासी समाज के लोग यहाँ आते हैं। धन्यवाद। दिवाळीच्या 5व्या दिवशी पांडव पंचमीच्या दिवशी आदिवासींच्या संस्कृतीला अतिमहत्वपूर्ण असलेली ही यात्रा आणि परंपरेगत 160 वर्षापासून असलेली परंपरा जी रेड्यांची टक्कर एक नामांकित पूर्ण महाराष्ट्रात गाजलेले असं हे स्थान वस्तापूर मानकरी येथे हा मेळावा दरवर्षी होते। आणि याचं महत्त्व असं आहे की इथं मध्य प्रदेश, अमरावती, बुलढाणा, अकोला या जिल्ह्यातील सर्व आदिवासी कोरकू समाजातील एक रूढी परंपरा, सांस्कृतिक संस्काराची आणि संस्कृतीची परंपरा त्या अंतर्गत होणाऱ्या वळखा आणि त्यापासून होणारा त्यांचा गंधर्व विवाहित पद्धती हा एक या यात्रेचं महत्त्व आहे की सर्वांना, सर्व धर्माचे, जातींचे सर्व लोक समपरमात राहतात आणि या आदिवासी मेळाव्यात सर्व जनजमाती आपल्या कला कौशल्य या पद्धतीनं पुढे आता आमचे दयारामजी काळे, आमचे अमीरराव यांनी सर्वस्व त्याला आणखी 4 चांद लागतील या पद्धतीनं कार्यक्रम घेण्याचा त्यांनी ठरवलेला आहे। या यात्रेला अशी सुरुवात राहो अशीच आम्ही निसर्ग देवता चरणी प्रार्थना करतो।
ये जो आदिवासी को जो मेला होता था इन्हें पंचक्रोशित पूरा आदिवासी समाज इन्हें एकत्र जो गुन्हा गोविंदाने जो पंचमी दही शिवाय आणि दसरा उत्सव साजरा बांधो तो याने सबाई का बिल्कुल सबाई जिल्हा कुरकुळाचे आदिवासी कुरकू बुलढाणा अमरावती अकोला तो सबाई कुरकुळाचे बात येते जो उत्साह था बा ते उत्साह टीका तुम्ही घडला येतात जो साक्षर तो पहला जो एला को टक्कर साक्षर तो कोटे सत्य जो बदलूक है पण फिर भी आले इन्हें पारंपरिक जो पंचमी त्योहार थानावा देन आले सबाई समाज को एकत्रित गुना गोविंद तक पहली बार तो उत्साह बहुत बढ़िया दौड़ा अरे ठीक के बीच में थाने बार जय का नुकसान बार जय का अपराध बार जय का झगड़ा बार तो चबाना जिथे आले इन्हें पादा पंचमी साजरा दौड़ा मध्य प्रदेशातील सातपुड्यातील आदिवासी समाज एकत्र येऊन आदिवासी समाजातील नेते विचारवंत ह्या ठिकाणी एकत्र येऊन आदिवासीचे शहीद दैवत यांचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली। या मेळाव्याचे उद्घाटन अमरावती जिल्हा परिषद माजी सभापती दयाराम काळे यांच्या हस्ते अकोट कावड उत्सव प्रथम बक्षिसाचे मानकरी दिगंबर सोळंके वस्ताद यांचा सत्कार केला। कार्यक्रमाच्या यशस्वीकरिता अध्यक्ष संजय घिसू पाटील काजदे, सरपंच प्रास्ताविक भास्कर गुरुजी यांनी तर संचालन काजदे गुरुजी यांनी, आभार प्रदर्शन डिगर गुरुजी यांनी केले।